इथं लेट झालेलं आहे. इतक्यात लोक घरी पोहोचलेले असतील, परंतु 1.5 ते 2 तास आपण इथे उशीर इथे जास्त झालेला आहे. चला, या सगळ्यात आधी या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर, या स्पर्धेतील अंपायर चषक 2026 या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर विशाल मडवी घनसोली, या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर. खऱ्या अर्थाने या वयात देखील आपली चाणाक्ष नजर आणि चालाकी फिल्डिंग अजून ठेवलेली आहे, त्याबद्दल या स्पर्धेत उत्कृष्ट फिल्डर विशाल मडवी यांना इथे सन्मानित केला जाईल. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर विकेट्स इथे दिलेल्या नाही, तरी पण त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. ज्या गोलंदाजाने स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेता घेता तो गोलंदाज हुकला, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि मोठमोठ्या फलंदाजाला या मान्सून क्रिकेटमध्ये त्यांनी घाम फोडवा, तो असा राकेश काळे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरला. राकेश काळे, आपण लगेच यायचं आहे. तर दिविशा 11 आरोळी संघाचा राकेश काळे उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. आपण या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या फलंदाजांच्या दांड्या गुण केल्या, त्याबद्दल आपल्याला दिल्या जायला उत्कृष्ट गोलंदाज. कारण आपण मागच्या सामन्यामध्ये खूप चांगले गोलंदाज. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समॅन, या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन अंपायर चषक 2026 या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन मिस्टर राहुल शेट्टी. आपण या स्पर्धेमध्ये जवळजवळ 4 सामने खेळला. 4 सामन्यामध्ये आपण 70 धावा इथं कुठलेल्या आहेत. 4 सामन्यामध्ये सरासरीचा विचार केला तर आपण जवळजवळ 25च्या सरासरीने ह्या धावसंख्या उभारल्या. आपल्यास इथं बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड इथे सन्मानित केला जाईल. मी येथील बेरी विशाल मडवी सर आणि विनोद भगत, आपण आपला पण हातभार लावा. कॉंग्रॅच्युलेशन राहुल शेट्टी, मान्यवरांचे आभार. त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मला वाटतं सांगायची गरज नाही. त्याच्या आधी या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 20,000 आणि अंपायर चषक पारितोषिक मी दिविशा 11 आरोळी संघाला, संपूर्ण संघ, त्यांचा कॅप्टन आणि संपूर्ण संघ लगेच यायचं आहे. या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक म्हणजे रनरअपचा खिताब जिंकलेला आहे दिविशा 11 आयरोळी संपूर्ण संघ. आपण फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये झाले आपल्याला पराभव मिळाला, कारण एक हारामुळे माणूस फकीर होत नाही आणि एक ट्रॉफी जिंकल्याने सिकंदर होत नाही. खेळामध्ये हारजीत होत असते, परंतु आपण खूप चांगला खेळ खेळला. अजिंक्य लाडू असेल, आदी असतील, त्याच्यानंतर बाकी त्यांचे खेळाडू असतील. रोख रक्कम 20,000 आणि अंपायर चषकचा द्वितीय पारितोषिक पुरस्कार प्रदान करताना विशाल मडवी, त्यांच्यासोबत विनोद भगत, यतीन भोईर, कॉंग्रॅच्युलेशन. आपण या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक पुरस्कार पटकावला. त्याच्यानंतर या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मला वाटतं सांगायची गरज नाही आहे. त्या खेळाडूचं नाव काय आहे? सकाळचा कडकचा आणि आत्ताचा विशाल शहा, दोन्ही कडक आहेत. विशाल शहा आपल्यास लगेच यायचं, कारण मला गेस करायची गरज पण पडली नाही. आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ धावा कुठलेल्या आहेत 167 धावा. एक स्पोर्ट्स सायकल, आपण मैंने प्यार के पिक्चर पाहिला असेल, त्याच कंपनीची सायकल आहे जी सलमान खानने चालवली होती. ती सायकल नाही, परंतु दुसरी सायकल आहे. या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार प्रदान केला जाईल विशाल शहा याला. घनसोली 11 घनसोली संघाचा विनोद भगत, विशाल मडवी सर आणि यतीन भोईर यांच्या शुभ हस्ते. चला सायकलवर बस, एकदा बस ना फोटो काढ, एकदा बस ना फोटो काढ. फोटो सेशन असणं खूप गरजेचं आहे, कारण फोटो मागच्या आठवणींना उजाळा देतो. त्यानंतर या स्पर्धेचा
मानकरी म्हणजे प्रथम पारितोषिक. चला घनसोली 11 घनसोली संपूर्ण संघ रोख रक्कम 40,000 आणि अंपायर चषक 2026 चा मानकरी ठरलेला आहे. घनसोली संघ घनसोली 11 घनसोली विशाल शाह असतील, त्याच्यानंतर राहुल शेट्टी असतील. आपण यायचं, आपला पुरस्कार इथं प्रदान केला जाईल. रोख रक्कम 40,000, त्याचबरोबर एक मानाची ट्रॉफी, अंपायर चषक. मागच्या वर्षीचा अंपायर चषक आपण पाहिला कुमार 11 तुर्वे संघाने जिंकला होता, परंतु 2026 अंपायर चषक घनसोली 11 घनसोली संघाने पटकावला. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ खेळला. चला धन्यवाद घनसोली 11 घनसोली, आपण या स्पर्धेमध्ये प्रथम मानकरी झालात. ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतो आणि तुमचा निरोप घेतो. आपण पुढच्या वर्षी 2027ला पुन्हा एकदा भेटू. मान्सून ब्लास्ट अंपायर चषक याच वेळेला आणि याच तारखेला. तत्पूर्वी धन्यवाद. शुभरात्री, संपखेड. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाशीगाव, जय क्रिकेट.